नमस्कार, मी नेहा आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपलं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलाची शिस्तबद्ध बाईक रॅली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे नियोजनाचे सर्वत्र कौतुक. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोलेकर झाले सज्ज. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. कर्जमाफीची रक्कम 1-2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात. कृषी मंत्र्यांनी वाशिम येथे केली मोठी घोषणा. जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं. कदाचित 4-2 दिवसामध्ये दुसरे 10,000 कोटी रुपये लगेच त्याला होतील. कृषी विद्यापीठाला भ्रष्टाचार प्रकरणातील 2 अहवाल आरआरसीच्या हाती. पोलीस गुन्हा दाखल करण्यास का करत आहे टाळाटाळ, अनेकांना प्रश्न. आधी महासभेत पत्रकारांना बंदी घातली, आता लाईव्ह फुटेज देणे केले बंद. महापालिकेच्या सत्तारूढ पक्षाच्या सेन्सॉरशिपवर विरोधकांचे तोंड सुख. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली तिरंगा बाईक रॅली अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली. पोलीस दलाचे शिस्तबद्ध बाईक रॅली आणि राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी अकोला दुमदुमले. हर घर तिरंगा उपक्रमाचा संदेश तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि विशेषतः हेल्मेटचा वापर करण्याचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे हा या भव्य रॅलीचा मुख्य उद्देश होता. रॅलीतील सर्व सहभागींनी हेल्मेट परिधान करून देशभक्तीसोबत रस्ता सुरक्षा आणि शिस्त या संकल्पनेचा प्रभावी संदेश दिला. हातात फडकणारा तिरंगा, दुचाकीवर लावलेले राष्ट्रध्वज आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने अकोला शहर दुमदुमून गेले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असतानाच जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. 14 ऑगस्टच्या सायंकाळी 4 वाजता सुरू झालेल्या या रॅलीने शहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. अकोला जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे. आज अकोला पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या द्वारे एक मोठी तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेला होता. याच्यामध्ये हजारोची मात्रामध्ये नागरिक व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी, पत्रकार बांधव सर्व सहभागी होते. एक एकतेचा एक प्रतीक होता. देशप्रेमची भावना सर्वांनी व्यक्त केली आहे. तिरंगे प्रती जे आपला एक अभिमान आहे, जे आपला एक आदर आहे, हे सर्वांनी व्यक्त केलाय. शिस्तीत हे रॅली पार पडलेली आहे. हजारोची मात्रामध्ये पूर्ण अकोलामध्ये फिरून वंदे मातरम, भारत माता की व भारत माता की जय असे जे नारे होते ते सर्वांनी आज आपला एक देशप्रेम व्यक्त केलाय. मी पूर्ण अकोलेकर्सला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढी भारी मात्रामध्ये येऊन इथे आम्हाला आमचा एक मनोबल वाढवलेला आहे. मी अकोला पोलिसांच्या वतीने सर्वांना हे सांगू इच्छितो की अकोला पोलीस दल आपले सुरक्षेसाठी सदैव कार्यरत आहे आणि सर्व प्रत्येक अकोलेकर्सला, प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य दिवसची खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. सुंदरबाई टावरसह प्रमुख शासकीय इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात आली. विविध तिरंगा रॅलीमुळे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अकोला शहरात राष्ट्रध्वज विक्रीस मोठा प्रतिसाद मिळतोय. शनिवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि शाळांमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे. विविध ठिकाणी आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण अकोला जिल्हा देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र आहे. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9:05 होणार आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. कार्यालय,
आस्थापना प्राधिकरणांनी व इतर संस्थांनी ध्वजारोहणाप्रसंगी ध्वजसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर ट्रक चालकांकडून होणाऱ्या अवैध वसुलीची पालकमंत्र्यांनी दखल घेतली. RRC न्यूजच्या बातमीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना तात्काळ कडक कारवाईचे आदेश दिले. तर कृषी मंत्र्यांनी 1-2 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा होण्याचे संकेत वाशिम येथे दिले. वाशिम येथील समृद्धी महामार्गावरील डभा नजीकच्या पेट्रोल पंपावर ट्रक चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली 100 ते 150 रुपयांची विनापावती अवैध वसुली केली जात होती. पैसे देऊनही ट्रकमधून चोरी होत असल्याचे प्रकार समोर आले. तसेच महामार्गाची संरक्षण भिंत तोडून अनधिकृत ढाबा सुरू करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी परिवहन, पोलीस विभागाला चौकशीचे निर्देश देऊनही ठोस कारवाई झाली नव्हती. पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित होताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. RRC न्यूजच्या बातमीच्या दणक्याने आता या अवैध वसुलीच्या मुख्य सूत्रधारावर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. SP साहेब एक कडक हे नोंद घ्या बरं, बरोबर ना कलेक्टर साहेब, हे ताबडतोब हे करा त्याचं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं असून पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं वक्तव्य वाशिम इथं केलंय. ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या पडताळण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आता शासनाकडे पैसे उपलब्ध आहेत, त्यामुळे जशी यादी अद्ययावत होईल तसतसे खात्यात पैसे जमा होतील. कर्जमाफीमुळे 40,585 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी माहिती कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम इथं दिली. जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं, कदाचित 4-2 दिवसामध्ये दुसरे 10-10 हजार कोटी रुपये लगेच त्याला होतील. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सहयोगी अधिष्ठाता कार्यालयात प्रशासकीय मनमानी आणि वित्तीय भ्रष्टाचाराचा भयानक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणातील नियंत्रकांचा अहवालाची कॉपीज RRC न्यूजच्या हाती लागली आहे. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात पोलीस कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे का दाखल करत नाही असा प्रश्न अनुत्तरित आहे. कृषी विद्यापीठातील कंत्राटदार संतोष म्हातारमारे यांच्या कथित थकीत देयकांच्या चौकशी अहवालातून विद्यापीठातील पांढरपेशा भ्रष्टाचाराचे वस्त्रहरण झाले असून नियम धाब्यावर बसून दुबार बिल काढणे, बनावट कागदपत्रे उभी करणे आणि सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा गंभीर कट उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणातील नियंत्रकांचा अहवालाची कॉपी RRC न्यूज जवळ आली आहे. या महाघोटाळ्यात कंत्राटदारांसोबत विद्यापीठातील कोणते बडे मासे सहभागी आहेत? केवळ कागदी चौकशीचा खेळ न थांबवता या प्रकरणातील दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई होणार की यावरही पडदा टाकला जाणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. RRC न्यूज जवळ अहवालाची कॉपी येऊ शकते तर MIDC पोलिसांजवळ ती का येत नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहे की विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असा प्रश्न उपस्थित होतो. कृषी विद्यापीठ या प्रतिष्ठित संस्थेत कसा भ्रष्टाचार झाला याचा अहवाल RRCच्या हाती आल्याने या सर्व प्रकरणात ज्या प्रकारे पोलीस गुन्हा दाखल करण्यापासून टाळाटाळ करत आहे त्याची जत्रीच समोर आली आहे. लाखो रुपयांचा भ्रष्टाचार कागदोपत्री सिद्ध होताना कृषी विद्यापीठाने पहिले निलंबन का केले नाही अशी विचारणा होत आहे. कृषी विद्यापीठात सन 2019 ते 20 मध्ये फर्निचर, पॉलिशिंग, स्टेशनरी खरेदी आणि शेतात माती पुरवठा करण्याच्या नावाखाली लाटलेली देयके ही दुबार अदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झाडे कटाई मशीन, फवारणी पंप, सॅनिटायझर व गोदरेज लॉक आणि बोरवेल पंप या कामांच्या मूळ फायलीज कार्यालयातून रहस्यमयरित्या गायब करण्यात आल्या आहेत. लॉन टेनिस कोर्टाच्या कामापोटी तब्बल 2,88,000चे देयके 31 मार्च 2023 रोजीच अदा करण्यात आले असतानाही याच कामासाठी पुन्हा देयकाची मागणी करून शासकीय निधीवर डल्ला मारण्याचा उघड प्रयत्न झाला. जेल पोर्टल आणि शासन निर्णयानुसार पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक असताना या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. कोणत्याही तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेशिवाय परस्पर नियमबाह्य कामे दाखवण्यात आली. कंत्राटदाराच्या बिलावर कामाचे मूळ नाव, ठिकाण किंवा डिलिव्हरी मेमोचा कोणताही उल्लेख नाही.
मोजमाप पुस्तकांचा पत्ता नसताना ही बिले कुणाच्या मेहरबानीने पास केली जात होती असा जळजळीत सवाल आता उपस्थित होत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळा प्रकरणात काळे समिती स्थापना केली होती. त्या समितीने कंत्राटदाराला 48 लाखांचे देयके अदा केल्याप्रकरणी गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. काळे समितीच्या अहवालाची कॉपीज RRC न्यूजच्या हाती लागली असून या सर्व प्रकरणात अकोला पोलीस विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे का दाखल करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कंत्राटदार संतोष M. म्हातारमारे यांच्या कथित देयकांच्या तक्रारीची सखोल चौकशी करणाऱ्या अंतर्गत समितीच्या अहवालातून अनेक प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. नसत्या अपूर्ण असणे, योग्य मंजुरी नसणे आणि संशयास्पद कारभार समोर आला आहे. तत्कालीन भांडारपाल PS पाल व MR लांजेवार यांचे निधन झाल्यामुळे समितीला त्यांची चौकशी करता आली नाही, तर तत्कालीन सहाय्यक कुलसचिव HF राठोड यांच्याकडूनही या संदर्भात समाधानकारक उत्तरे किंवा पत्र व्यवहार प्राप्त झालेला नाही. नस्ती क्रमांक 17 सोडल्यास इतर सर्व नस्त्यांमध्ये प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे. नियमानुसार प्रथम टिप्पणी, दरपत्रक, निविदा प्रक्रिया, सहयोगी अधिष्ठाता यांची मंजुरी, त्यानंतर वर्क ऑर्डर आणि काम पूर्ण झाल्यावर साठा पुस्तकात नोंद घेऊन देयके सादर करणे अपेक्षित असते. परंतु या प्रकरणात या प्रशासकीय क्रमाचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. काही कामांची देयके व नसती यापूर्वीच मंजूर देऊन देयके अदा झाल्याचे समोर आले आहे. सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी नसणे आणि वर्क ऑर्डरशिवाय काम पूर्ण झाल्याचा दावा केला जाणे यावरून गंभीर संशय निर्माण झाला आहे. कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्यासाठी एकाच कामाचे तुकडे करून कामे दाखवण्यात आल्याचा संशय आहे. संबंधित कंत्राटदाराला या 2 वर्षात एकूण 48,90,000 अदा करण्यात आल्याचे देयकांवरून उघड झाले आहे. कंत्राटदाराचे प्रत्येक वेळी 3 निविदा सादर केल्या, परंतु यातील 2 निविदांवर GST क्रमांकच नव्हता. जी बाब पूर्णपणे नियमबाह्य होते असा ठपका काळे समितीने ठेवला होता. या सर्व प्रकरणात विविध विभागाचा सहभाग असून त्यांची चौकशी केव्हा असा मुद्दा उपस्थित होतो. सत्तारूढ भाजपने आज अकोला महापालिकेत मीडिया सेन्सॉरशिप लागू केली. मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाच्या ठरावाचा विशिष्ट भाग आज महापालिकेच्या जनसंपर्क खात्याने मीडियासाठी उपलब्ध करून दिला. पण विरोधक संपूर्ण सभेत काय बोलले याचे एक पण व्हिडिओ फुटेज टाकले गेले नाही. आज महापालिकेत विविध विषयांवर सभा झाली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. महानगरपालिका क्षेत्रात आमदार स्थानिक विकास योजनेच्या कामांना NOC दिल्या गेली. हॉकर झोन व हॉकर झोन नाही अशा जागांची घोषणा झाली. विविध शाळा आणि हरित क्षेत्रामध्ये बोर करून सबमर्सिबल पंप बसविणे याबाबत निर्णय झाला. शहर बस वाहतुकीचा धोरणात्मक निर्णय झाला. ही महासभा सेन्सॉरशिप लागू करत केवळ सत्तारूढ पक्षाचे नेते काय बोलले याचा व्हिडिओ महापालिकेने प्रसार माध्यमांना उपलब्ध करून दिला. विरोधकांनी काय मुद्दे उपस्थित केले हे मात्र महापालिकेने उपलब्ध करून दिले नाही. अकोला महापालिकेत सत्तारूढ भाजपने पहिले सभागृह छोटे आहे हे कारण पुढे करत पत्रकारांना मज्जाव केला. त्यानंतर विरोधी करणाऱ्या पत्रकारांना लाईव्ह पाहण्याची सोय केली. सोशल मीडिया व मीडिया यांच्यामुळे सत्तापक्षाच्या पायाखाली वाळू सरकल्याने आता लाईव्ह प्रसारण देखील बंद केले गेले. अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा मनमानी आणि हुकुमशाही कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावाच्या दिवशीच महापालिकेचे थेट प्रक्षेपण तडकाफडकी बंद करण्यात आले. भाजप सरकारचा हा दडपशाही निर्णय कोणी घेतला आणि सत्ताधाऱ्यांना पत्रकारांची एवढी भीती का वाटते असा जळजळीत प्रश्न आता अकोलेकर विचारत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक अकोलेकरांना दिसावं ही भाजपाची भूमिका असेल. जी खरंच शेतकरी कर्जमाफी केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, तर ते अकोलेकरांनी कौतुक पाहावे. हे पण कौतुक पाहण्यासाठी जर का भाजपाला तयार नसेल तर खरंच त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक पाहू द्यायचं नाही अकोलेकरांना, हे निषेधार्थ गोष्ट है। इनकी चोरी, इनकी डकैती इतनी बढ़ गई है कि पहले उन्होंने कोई बहाने से पत्रकारों को अंदर नहीं आने दिए। तब ये कहा गया था कि पत्रकारों को अगर हम अंदर नहीं आने देंगे तो सब हम इसको पूरा लाइव स्ट्रीमिंग करेंगे। इस देश के संसद में माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ये भी जब बोलते हैं तो लाइव बोलते हैं। विधानसभा में जब देवेंद्र फडणवीस बोलते हैं मुख्यमंत्री, तब वो लाइव बोलते हैं। तो भारतीय जनता पार्टी से हमारा ये सवाल है, आप ऐसी क्या चोरी कर रहे, क्या डकैती कर रहे? पत्रकारांना एंट्री आहे ना, आहे पत्रकारांना एंट्री आहे। खाली त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचा TV लावलेला आहे
वरते सभागृहामध्ये न बसण्याचं काही कारण नाही. सभागृहामध्ये जागाच नाही आहे. आपण येऊन स्वतः पाहून घ्या जागा आहे का. जागा असती तर आम्हाला काही अडचण नाही आहे. जागा नसल्यामुळे खाली त्यांची बसण्याची व्यवस्था केली, त्याची TV ची व्यवस्था झालेली आहे आणि जे सभागृहात होईल ते खाली दिसणार नाही. लाईव्ह याच्यासाठी बंद केलं की त्याच्यामुळे अनेक भानगडी होतात, लोक त्याच्यामुळे उत्तेजित बोलतात, ते बाहेर जाते, ते योग्य जात नाही, म्हणून लाईव्ह बंद केलं. महानगर जैसे मीडिया हमारा 4th कॉन्स्टिट्यूशन का पिलर है, तो ये ऐसे होना नहीं चाहिए. जैसे दिल्ली में जो हमारे सदन में सब चीज़ें हमारी लाइव होती है, तो हम क्यों पीछे हट रहे हैं. ये सत्ताधारियों का क्या नया गेम है या क्या नया, इस पे कुछ नया कुछ वो उन लोगों का इंटेंशन है कि हम यहाँ पर जो हम मीडिया के सामने हम जो लाइव आते हैं, हम खुद के लिए नहीं लड़ रहे, हम पब्लिक के लिए लड़ रहे हैं और हम उनके लिए लड़ रहे हैं. तो हमें ऐसा लगता है कि हमें लाइव होना चाहिए और हमको लाइव दिखाना चाहिए. आज पहिल्यांदा महानगरपालिकेत सभा आहे आणि लाईव्ह हे प्रक्षेपण दाखवण्यात येणार नाहीये आणि पत्रकारांना नो एंट्री केलेली आहे. याचं कारण- थोड्या वेळात बोलते. मॅडम, reason अरे असं- मीटिंग चालू होते. मॅडम, तुमच्याकडनं उत्तर खूप अपेक्षित आहे मॅडम याचं. भारतीय जनता पार्टीमध्ये भ्रष्टाचाराला कुठेच जागा नाही आहे आणि त्यामुळे हे काही जे काही विरोधक हे जे चित्र उभं करतात आहे, हे 100% त्यांचाच भविष्यात भ्रमनिराश होणार आहे. भारतीय जनता पार्टीमुळे विकासाला नेहमी गती मिळाली आहे. कुठल्याही प्रकारचा गबाड नाही आहे. माझं आपल्या माध्यमातून विरोधकांना एक आठवण करून द्यायची आहे की त्यांची सत्ता 2-2.5 वर्षाच्या काळात जेव्हा होती तेव्हा काय काय गडबडी झाल्या, शासनाचे जे पैसे आले ते कुठल्या बँकेत ठेवल्या गेले, त्या बँक कशी बुडाली, या सगळ्याचा पुनरुच्चार येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा करू. ते ज्या प्रकारे सभागृह चालवायचा प्रयत्न करतात आहे त्या प्रकारे भारतीय जनता पार्टी कधीही खपून घेणार नाही. अकोला पश्चिममध्ये दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी आज स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली. पण या घटनेने कुणाचेही राजकीय भविष्य बदलणार नसून कारण या सर्व गोष्टींमध्ये मतदारांनी विजयी उमेदवारालाच मतदान केले हे सिद्ध करणे कठीण असून विशिष्ट मतदारांना टार्गेट केल्याने इतर मतदार संघातील मतदारांची त्याचबरोबर निवडणूक विभागाच्या कामकाजाचे ऑडिट होणे गरजेचे आहे. निवडणूक पूर्वी विजय अग्रवाल यांनी मतदारांवर आक्षेप घेतला होता. बाळापूरच्या काही मतदारांनी दुबार मतदान केल्याचा आरोप त्यांचा होता. अकोला पश्चिमची चौकशी होत असताना बाळापूर मतदारसंघाची का नाही असा प्रश्न विचारला जाईल. इतकेच नाही तर या सर्व प्रक्रिया पारदर्शक न झाल्याने तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी त्या बूथवरील मतदान कर्मचारी यांच्यावर हे प्रकरण शेकण्याची स्थिती आहे. इतकेच नाही तर ज्या मतदारांनी विजयी उमेदवाराला मतदान केले हे सिद्ध करणे शक्य नसल्याने या सर्व प्रक्रियेत कुणाचे राजकीय भविष्य एकदम चमकण्याची शक्यता धुसर असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील इतरही दुबार मतदारांचा शोध SIR मध्ये लागला आहे. त्यांनी किती वेळा विधानसभेत मतदान केले हे शोधल्यास मतदारच अडचणीत येणार आहे हे नक्की. कारण दोनदा मतदान करणे हे कायद्याने गुन्हा आहे. बुलढाण्यातील तरुणांनी अमरावतीत हाय व्होल्टेज आंदोलन केले. सातुर्णा येथे एक तरुण मोबाईल टॉवरवर चढला होता. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी केले आंदोलन. विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. टॉवरवर चढलेला युवक सारंगपूरचे रहिवासी गजानन बोरकर सेनेचा कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना खाली उतरण्यास भाग पाडल्यास आत्महत्येची धमकी दिली. ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनेक अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केले आहे. समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. आंदोलकाला समजावून खाली उतरण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी झालेल्या आंदोलनामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. अंजनगाव सुरजी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक केली. एका घरात चोरी करून रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप होता. 11 ऑगस्ट रोजी ग्राम चौसाळा येथील सुनील देविदास मेतकर यांनी पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट दिला की दिनांक 9 रोजी ते घराला कुलूप लावून अकोला येथे गेले होते. दिनांक 11 रोजी परत आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी शेतीच्या कामासाठी ठेवलेले 25,000 रुपये नगदी कपड्याच्या घडीत ठेवलेले होते. तेथील कपडे खाली पडलेले दिसले व 25,000 रुपये गायब होते. त्यांनी पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी येथे अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय माहितीद्वारे तपास करून आरोपी कुलदीप काळमे ग्राम चौसाळा याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील रोख 25,000 रुपये त्याच्या शेतातील गोठ्यातून पंचासमक्ष काढून दिले, जे जप्त करण्यात आले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे करत आहेत.
मेळघाटमधील डोमा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेमुळे शाळेत जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला. खासदार बळवंत वानखडे यांनी विद्यार्थी व पालकांना अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता शिक्षण सुरू ठेवा असे आवाहन केले. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाचे भविष्य घडवण्यासाठी नवोदित पिढीने पुढे यावे असे आवाहन करत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या तंत्रज्ञान शिक्षण आणि तरुणांसाठीच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी प्रबोधन विद्यालयाचे चेअरमन जयसिंग देशमुख, विश्वस्त डॉक्टर संतोष धर्माधिकारी, भालचंद्र कोरपे, माधव बुरघाटे, धनंजय गणोरकर, प्रभाकर कोरपे, आदित्य देशमुख, आदित्य धर्माधिकारी, किशोर गणोरकर, दिलीप देशमुख, सतीश देशमुख, कार्तिक देशमुख, विजय मुळे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश नेते सलीम घानीवाले, भाजपा शहराध्यक्ष मेघा भारती यांच्यासह शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पारंपरिक राजकीय भाषणाला फाटा देत या कार्यक्रमात ओपन माईक आणि प्रश्न उत्तरांचा तास रंगला. विद्यार्थ्यांनी देशविकास, शिक्षण पद्धती, डिजिटल तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधीबाबत विचारलेल्या रोखठोक प्रश्नांना खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत मनमोकळेपणाने उत्तर दिले. मेळघाटमधील भूत प्रकरणाचा म्हणजे अफवेचा मुद्दा सध्या गाजत आहे. त्यामुळे मेळघाटमधील आश्रमशाळेचे विद्यार्थी आश्रमशाळा सोडून गेलेले आहेत. ते परत आणण्यासंदर्भात आपण प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत का? चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे जी शासकीय आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेत काही मुली हसणं, काही रडणं हा काहीतरी प्रकार चालू होता. त्या प्रकारावर अनितची टीम सुद्धा तिथं गेली, प्रशासन सुद्धा तिथं गेलं. जी अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी कोणीतरी केलेला हा प्रकार आहे आणि त्यावर त्यांचं समुपदेशन व्हावं यासाठी प्रशासनाला मी तसे निर्देश दिलेले आहेत. आणि मी या निमित्तानं आवाहन करतो, तिथले विद्यार्थी असतील, तिथले पालक असतील, हे कुठल्याही अंधश्रद्धेवर अशा पद्धतीनं तुम्ही या अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण भूतबाधा ही जगात वस्तूच नाही, त्यामुळे भिवून जाण्याचं काम नाही, कारण नाही. त्यामुळे आपण जे आपलं शैक्षणिक कामात खंड पडला तो पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्या शाळेत जावं, शिकावं. आपल्यासोबत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे होते. त्यांनी सांगितले की अंधश्रद्धा न ठेवता, अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत जावे आणि त्यासाठी प्रशासनाचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क अमरावती. आज राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि त्याबाबतच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. चला तर मग पाहूया काय म्हणाले शिक्षण मंत्री दादा भुसे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा आज वाशिम दौरा होता. वाशिम जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित शैक्षणिक गुणवत्ता बैठकीला त्यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार भावना गवडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्याचे शिक्षण धोरण, पवित्र पोर्टलद्वारे केली जाणारी शिक्षण भरती, क्रीडा शिक्षकांची भरती, राज्यातील शाळांबाबत काँग्रेस पक्षाचे आंदोलन तसेच वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सद्यस्थिती या विषयांवर माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जिथपर्यंत पवित्र पोर्टलचा विषय आहे तर ऑलरेडी रविवारपर्यंत याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे लाखाच्या पुढे जे काही आपले उमेदवार आहेत त्यांनी त्यांची मागणी नोंदवलेली आहे. साहेब, आपण सभागृहात सुद्धा बोलला होता की क्रीडा शिक्षकांच्या केंद्र स्तरावरती 4,800 जागा येणार. 2 जानेवारीचा जीआर सुद्धा आहे. त्याचा प्रारूप आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि कदाचित याला पॅरलल ती पण जाहिरात बाहेर येईल. क्रीडा शिक्षक संघटना आक्रमक होते, येत्या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना आक्रमक होण्याचं काही कारण नाही. त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांच्या जागा या स्वतंत्र आहेत पुढच्या टप्प्यात आणि आता हो पुढच्या टप्प्यामध्ये लगेच त्यांचंही आपण पोर्टलवर जागा उपलब्ध करतो आहोत. कारण यावेळेस एकही जागा नाही. निश्चितपणे आपल्या या महाराष्ट्रातून किंबहुना कुठूनही
शाळेच्या संदर्भातल्या काही चांगल्या सूचना आल्या तर त्या स्वागतार्ह आहेत आणि जे जे शक्य आहे त्याची आपण अंमलबजावणी त्यांनी करू आंदोलनाचा इशारा की जेणेकरून आपला विभागाचा मानस आहे की गरीब माणसाच्याही पाल्याला एक चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि या संदर्भात कोणीही सूचना केल्या त्याचं स्वागत असेल. आंदोलनाचा इशारा दिलाय 15 ऑगस्ट. लव्ह जिहाद विरोधात काम करणाऱ्या जागरूक तरुणांच्या सतर्कतेमुळे 5 मुलींचे लैंगिक शोषण करणारा पश्चिम बंगालचा एक नराधम पकडला गेला, ज्याला सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कामधंद्यांसाठी पश्चिम बंगालमधून येऊन शहरात फर्निचरचे कंत्राट घेणाऱ्या मुजीबुर शेख या नावाच्या व्यक्तीचा कारनामा उघडकीस आला आहे. एका घरात फर्निचरचे काम केल्यानंतर त्याने चोरून गुप्त कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलवर घरातील मुलीच्या सर्व हालचाली दिसत होत्या. याचाच आधारे त्याने मुलीला ब्लॅकमेल करत गेल्या 3 वर्षापासून तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली होती. आजही त्याने मुलीला बाहेर बोलवले होते. मात्र याची माहिती लव्ह जिहाद विरोधात काम करणाऱ्या काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या मुजीबुर शेखला पकडले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता या मुली व्यतिरिक्त इतर 5 मुलींचेही लैंगिक शोषण केल्याची बाब समोर आली. यानंतर मुजीबुर शेखला पकडून सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेबाबत या तरुणांनी माहिती दिली. हा जो जिहादी आहे मोतीऊर शेख हा प्रॉपर राहणारा पश्चिम बंगालचा आहे. याने इथं अकोल्यामध्ये 5 मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि लवजिहादच्या षडयंत्रामध्ये अटकवलं आणि त्या एका लेडीजच्या तर घरी त्यानं स्पाय कॅमेरा लावला आणि त्याद्वारे तो घरातले सगळे जे काही प्रायव्हसी असते त्याचे सगळ्यासाठी त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये अटॅच केलं. काय झालं की या इथं खूप म्हणजे बाकीच्या मुलीचं पण ते हे आले आणि समोर येऊन मग मुलीला आज आम्ही अशा कंडिशनमध्ये पकडलं त्याला की त्याला स्पॉटवर पकडून पोलीस स्टेशनला आणलं सिटी कोतवाली. काही याच्यात त्याने ब्लॅकमेलिंगचा काही हो, आता ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. त्याच्या 2 प्रकरणामध्ये मुलीला ब्लॅकमेल करून त्याने व्हिडिओ काढले, अश्लील व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करत आहे आम्ही. अशा काही तक्रारी आल्या का बाकीच्या? हो, तक्रारी आलेल्या आहेत ना. आम्ही ताईला घेऊन इथं आलेलो आहोत रिपोर्ट द्यासाठी. ताई पण सोबत आलेल्या आहेत. महिलांच्या तक्रारी आणखी काही 4 महिला आहेत. आणखी त्यातली आणखी एक महिला तक्रार द्या समोर आलेली आहे. तर यामध्ये 2 तक्रारी देण्यास महिला समोर आलेल्या आहेत. याच्यात तसं पाहिलं तर 5 मुली याच्यात लवजिहाद षडयंत्रामध्ये या आरोपीने अटकवले लवजिहादमध्ये. पण या 2 मुली त्या तक्रार द्यासाठी समोर आलेल्या आहेत. नाही, पोलीस तक्रार सुरू आहे, देणं चालू आहे. तक्रार देऊ राहिले. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हर घर तिरंगा अभियानांतर्गत दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जेन झी आणि जेन अल्फा या नवोदित पिढीसोबत अत्यंत आपुलकीने आणि त्यांच्याच भाषेत संवाद साधला. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाचे भविष्य घडवण्यासाठी नवोदित पिढीने पुढे यावे असे आवाहन करत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या तंत्रज्ञान, शिक्षण आणि तरुणांसाठीच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी प्रबोधन विद्यालयाचे चेअरमन जयसिंग देशमुख, विश्वस्त डॉक्टर संतोष धर्माधिकारी, भालचंद्र कोरपे, माधव बुरघाटे, धनंजय गणोरकर, प्रभाकर कोरपे, आदित्य देशमुख, आदित्य धर्माधिकारी, किशोर गणोरकर, दिलीप देशमुख, सतीश देशमुख, कार्तिक देशमुख, विजय मुळे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश नेते सलीम घानीवाले, भाजपा शहराध्यक्ष मेघा भारती यांच्यासह शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पारंपरिक राजकीय भाषणाला फाटा देत या कार्यक्रमात ओपन माईक आणि प्रश्न उत्तरांचा तास रंगला. विद्यार्थ्यांनी देशविकास, शिक्षण पद्धती, डिजिटल तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधीबाबत विचारलेल्या रोखठोक प्रश्नांना खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत मनमोकळेपणाने उत्तर दिले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलाची शिस्तबद्ध बाईक रॅली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे नियोजनाचे सर्वत्र कौतुक. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोलेकर झाले सज्ज. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. कर्जमाफीची रक्कम 1-2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात. कृषी मंत्र्यांनी वाशिम येथे केली मोठी घोषणा.
जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं, कदाचित 1-2 दिवसामध्ये दुसरे 10,000 कोटी रुपये लगेच त्याला होतील. कृषी विद्यापीठाला भ्रष्टाचार प्रकरणातील 2 अहवाल RRCच्या हाती. पोलीस गुन्हा दाखल करण्यास का करत आहे टाळाटाळ, अनेकांना प्रश्न. आधी महासभेत पत्रकारांना बंदी घातली, आता लाईव्ह फुटेज देणे केले बंद. महापालिकेच्या सत्तारूढ पक्षाच्या सेन्सॉरशिपवर विरोधकांचे तोंड सुख. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.